संपलेला आहे. घ्या कॅच, जिंका मॅच. हा झेल नाही तर मी पहिले चेंडूसाठी सांगेन की मॅच पकडलेली आहे. कालुराम गायकवाड याचं सर्व सहकार्य अभिनंदन करताना हा जर झेल त्याच्या हातात सापडला नसता तर थेट सीमारेषे बाहेर जाऊन चेंडू थांबला असता. शेळके सर, हीच तर खरी कमिटमेंट आहे कायराम केळी सर. ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता त्यावेळेस तुमच्या गोलंदाजाला बॅक करणं हे तुमचं काम असतं. आणि म्हणून जितका प्रयत्न आपण करू शकतो तितका प्रयत्न 100% देण्याचे ते मात्र या क्षेत्ररक्षकाने केला आणि एक अप्रतिम अशा पद्धतीचा झेल मात्र तिथे टिपला गेला. तर निश्चितच बघा रविशेठ भोईर सरवली यांनी खास करून प्रताप पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या आणि या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला आणि तसेच एकविरा पिंपळनेर संघाचे सदानंद पाटील यांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद रविशेठ भोईर सरवली इथून या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण ते पाहत आहेत. या स्पर्धेमध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर मोठा विकेट साई याचा मिळवलेला आहे. फुलाजी हितारकर पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत आणि क्रिकेटच्या मैदानावर मात्र चांगली कामगिरी. सूरज पाटील माजी सरपंच हे देखील त्यांच्या समवेत आलेले आहेत. दमन दौरा तसेच हरी माली हे हा सामना मिस करतायत. तसेच त्यांचे कोच कैलास भोईर देखील हा सामना पाहत आहेत. धन्यवाद फुलाजी. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहूया. क्षेत्ररक्षक तानाजी झेल खाली आले होते मात्र हात बंद करायला विसरले आणि चेंडू जमिनीला दान झालेला आहे. झेल सुटलेला आहे. चेंडूच्या खाली आले होते. वाटलं होतं की हा चेंडू देखील हातामध्ये स्थिरावेल मात्र शेवटच्या क्षणी चेंडू हातामध्ये पडला होता मात्र हात बंद करायला विसरले. हातांचा पिसरा फुलला गेला परंतु तो बंद करायला निश्चितच उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. चेंडू निश्चितच हातावर येऊन आदळला आणि ज्या पद्धतीने कायराम केळी सर चेंडू वरच्या दिशेला होता आणि स्ट्रेट होता, सरळ होता, म्हणून तिकडे मला असं वाटतं तिकडे प्रॉब्लेम त्या क्षेत्ररक्षकाला आला. अगदी बरोबर आहे. जेव्हा असे उंच गेला आपण घेतोय तेव्हा निश्चितच जे झेल असतात तो चेंडू असतो तो हवेमध्ये तरंगत असतो. आणि इथे पहा साई जरी बाद झाला तरी मात्र महेश यांनी आपलं आक्रमण कायम ठेवलेले. 2 चेंडूमध्ये 8 धावा, त्यामध्ये षटकार देखील आलेले आहे. धावसंख्या षटकारने वारून झाली ती 1-8. मला असं वाटलं होतं जून अंदुरकी संघाचा सोमनाथ काल बाद झाला आणि त्या संघाने त्यांची शस्त्र टाकली होती, यास बॉल दिला जाईल. तशी परिस्थिती ते मात्र सायनाथ आऊट झाल्यानंतर होते का? परंतु निश्चितच चांगली फलंदाजी करत असताना हा नवीन फलंदाज आपण पाहतो महेश नावाचा फलंदाज आहे ज्याने या अगोदर एक नेत्रदीपक फटका मारला आणि त्या फटक्याने 6 धावा या धावपलकावर आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकारांनी धावसंख्या झाली ती 8. पहिल्या चेंडूवर काय झेल टिपला होता. डीप मिड विकेट रिझन मध्ये कालीराम गायकवाड यांनी साई याचा. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील महेशाला बाद करण्याची संधी आली होती. चला काय आहे का थांबलोत आपण? यस अमित पाटील रिफ्लेक्शन येतं का? अमित पाटील यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. योगेश दादा निश्चितच भरपूर शुभेच्छांचा वर्षाव प्रताप पाटील साहेबांना वाढदिवसाच्या असतील या स्पर्धेला असतील आणि प्रत्येक संघाला भरपूर मान्यवरांचे कॉल आमच्यापर्यंत येत आहेत. खरोखरच सर्वांचं दमन चषक 2021-22 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
मजा नाही येत मग. उद्या उद्या सुपर 12 ला पोहोचलो ना उद्या उद्या चालू होतील ना सुपर 12 ला पोहोचलो ना दोन्ही संघ आणि 3 जिंकले बाकी बरे आहेत ना हा मॅच करतो नंतर करतो की तुम्हाला गोलंदाज तयार फुलाजी आणि या चेंडूवर निश्चितच एक चांगली लाईन आहे निर्धाव चेंडू जातोय धावसंख्या कायम आहे 8 मला वाटतं फलंदाज बालाराम याच्या बॅटमधून आपण हा षटकार बघितलेला आहे महेशानं अजून खातं खोलायचं बाकी आहे निश्चितच संघनायक गिरीश आमच्यापर्यंत आले होते की षटकार मारलेलं खेळाडूचं नाव हे बाला इथे मिस टाईम आहे पाहूया पुन्हा एकदा झेल गेला होता मात्र झेल काही हातामध्ये घेता आलेला नाही आहे नवीन खेळाडू आहे प्रॅक्टिसचा अभाव आहे निश्चितच अशा चुका होणार आहेत आणि झेल कोणाचा होता बघा बालारामचाच कारण की ज्याचा पहिल्या चेंडूवर झेल गेला होता तानाजी यांच्याकडे 8 धावसंख्येवर आहेत आता अजून एक धाव त्यांच्या अकाउंटमध्ये ॲड होईल आणि संघाच्या फलकावर देखील 9 धावा आणि वैयक्तिक धावा बालाराम यांच्या नावावर बघा रिग्नेश पाटील आज आमच्या समालोचक कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत क्रिकेटवर त्यांचं अपार प्रेम आहे खरोखरच हर्ष तरे आणि रिग्नेश पाटील विलासमूर्ती राणालसाठी यंगस्टर आहेत चिराग माली याच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत निश्चितच थोडासा फायदा त्यांना देखील होणार आहे आणि इथे फलंदाज बाद नवव्या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद झालेला आहे स्वराज्य कशेली संघाचा चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघाची लगेच पुढील लढत आपण गावदेवी पाये या संघाबरोबर लावणार आहोत तरी गावदेवी पाये संघाच्या संघनायकाने देखील पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे 39 धावांचं लक्ष्य आहे आणि आता मात्र मैदानामध्ये स्वराज्य कशेली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू संघनायक गिरीश धावसंख्या आहे 9 2 बाद 9 धावा अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 10च्या सरासरीनं 30 धावा बनवायच्या आहेत स्वराज्य कशिली संघाला बघा 9 धावा आल्यात साई बाद झाला महेश बाद झाला बालाराम खेळतोय 9व्या धावसंख्येवर आणि गिरीशानं अजून खातं खोलायचं आहे गोलंदाज योगेश गायकवाड येतोय सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी हलक्या हाताने चेंडूला जंटल पुश केलेले आता मात्र चेंडू बरोबर पकडलेले आहे तानाजी यांनी चांगले क्षेत्ररक्षण आहे शॉट थर्डमॅन रिझनवर आता उभं केलेलं आहे निश्चितच प्रॅक्टिस अभावी काही चुका त्याच्याकडून झाल्या असतील 2 झेल निश्चित सुटले मात्र ते चुका पुढील सामन्यामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळणार नाहीये कारण की प्रयत्न करतील सदा पाटील आहेत हनुमान पाटील मणिलाल पाटील फुलाजी हिताडकर निश्चितच त्याला सामना संपल्यानंतर थोडेसे टिप्स देतील छत्रपती दादा देखील यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य नेहमीच आपल्या संघाबरोबर सावलीप्रमाणे उभे राहिलेले आहेत
एकवीर पिंपलनेर, गोलंदाज योगेश. गिरीश यांच्यासाठी लेटकटचा फटका खेळायचा होता, बीट झाले. बाकीचं काम इष्टरक्षक हनुमान पाटील इष्टेंच्या मागे करतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या काय माहिती 10 धावा. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज क्लिंग बोल्ड आउट झालेत. गिरीश ऑन साईडला फटका खेळायचा होता आणि ते थोडंसं निश्चितच आता स्वराज्य कशेली संघाच्या खेळाडू कक्षावर जर आपण नजर टाकली तर थोडंसं चिंतेचं वातावरण असेल, कारण की गिरीश हा मोठा फलंदाज बाद झालेला आहे. सस्त्यामध्ये साई बाद झालेले आहे. आता मात्र बाळाराम याला सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावर घ्यावी लागतील. 18 मध्ये 30 बनवायच्या होत्या तेव्हा गिरीश खेळपट्टीवर होता. आता चेंडू शिल्लक राहिलेले 15 आणि धावा बनवायच्या आहेत 29. रणजित जातोय. 3 बाद 10 धावा. निश्चितच या खेळपट्टीवर कशा प्रकारे चेंडू टाकायचे, कशा प्रकारे फलंदाजी करायची, हनुमान पाटील यांनी बारकी आणि गेले 3 दिवस इथे सामने बघितलेले आहेत आणि त्याचा फायदा त्याच्या संघाला कितपत होतोय ते पाहावं लागेल. चेंडू जातोय मात्र शॉट दरम्यान सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी रणजित याच्या बॅटमधून येणारा चौकार आणि चौकारांनी धावसंख्या पुढे सरकली ती 3 बाद 14 धावा. निश्चितच थोडंसं क्षेत्ररक्षणाची चिंता निश्चितच आहे एकविरा पिंपलेर संघासाठी, कारण की काही खेळाडू या दमन चषकामध्ये त्यांचे गैरहजर आहेत. सदा पाटील, मणिलाल पाटील, हनुमान पाटील, फुलाजी इतरगड. पाहूया गेम थोडासा स्पीडअप करा. बघा मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका आपण. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. रणजित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण. 2 षटकांचा खेळ चालू आहे आणि इथे शेवटचा चेंडू शेष असावा. धावसंख्या आपण पाहतोय ती 16 धावा. योगेश याच्या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा रणजित आला, 2 चेंडूमध्ये 6 धावा केल्या. आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जाताना. शपल क्रॉस झाले, फलंदाज बीट झाले, हनुमान पाटील देखील बीट झाले, क्षेत्ररक्षक देखील तिथे चेंडू उचलतात. मला वाटतं आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईस. धावसंख्या झाली ती 18 धावा. चितच फुलाजी इतरकर मला वाटतं शॉट थर्डमॅन डिझाईनकडे होते. अजूनही येणारे चेंडू आहेत 12 आणि धावा बनवायचे आहेत 21. मग अतिशय चांगलं स्कोरिंग आमचे ज्ञानेश्वर मुकादम आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण जे स्कोरिंग अपडेट पाहतोय, रिग्नेश पाटील यांचं देखील आजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि निश्चितच या स्पर्धेसाठी आम्हाला देणगीच्या स्वरूपात आणि काही वस्तू रूपाने जे देणगीदारानं सहकार्य केले त्या सर्वांचं प्रताप पाटील साहेबांच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. त्यामध्ये गणेश केनीसाहेब असतील, मानकुले ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि संघटनेचे सन्माननीय कार्याध्यक्ष यांच्याकडून ओम केबल तसेच लाईव्ह प्रेक्षेपणचा संपूर्ण खर्च. त्यानंतर प्रताप पाटील साहेबांकडून 27 नोव्हेंबर म्हणजे उद्याच या स्पर्धेमध्ये सर्वांना जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून केली जाणार आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर उमेश मुकादम पाये यांच्याकडून 15 किलो चिकन. त्यानंतर प्रशांतजी म्हात्रे उपसरपंच पाये याचकडून 20 किलो चिकन आणि जोगेन पाटील कारिवली याचकडून 30 किलो तांदूळ. त्यानंतर संजयजी देवलीकर पाये
याचकडून आम्हाला एक गोडे तेलाचा डब्बा आलेला आहे. तसेच दीपकजी म्हात्रे व लक्की यांच्याकडून 30 किलो तांदूळ, त्यांचं रवी पाटील मानकोली यांच्याकडून 30 किलो तांदूळ, फुलाजी हिताळकर पिंपळनेर याचकडून 15 किलो चिकन, त्यानंतर संजयजी पाटील गावदेवी पूर्णा यांच्याकडून 5,000 आणि घनश्यामजी भोईर माजी सरपंच पिंपळास यांच्याकडून 10,000 रुपये टेम्पो खर्च. क्या बात आहे. बघा सर्वच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या दमन चषकासाठी सहकार्य आम्हाला लाभले. सर्वांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. जाऊया सामन्याकडे. 12 चेंडू अजूनही विजयासाठी 21 धावा आणि गोलंदाज येत आहेत संघातील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सदानंद पाटील यांनी या स्पर्धेसाठी द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचं आम्हाला पारितोषिक स्पॉन्सर केलेले. पहिला चेंडू ऑन साईडला खेळले. पाहूया विजय इतारकर चेंडूला उचलतील. एकच धाव. येणारे अजूनही चेंडू असतील 11 आणि धावा बनवावे लागतील 20 विजयासाठी स्वराज्य कशेली संघाला. आणि निश्चितच मला वाटतं बाळाराम आणि रणजित जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत स्वराज्य कशेली संघाच्या आशय जिवंत राहतील. 11 मध्ये 20 बनवायचे आहेत आणि अजून फलंदाजीतून गणपतजी भोईर यांचं येणं बाकी आहे. बघूया. 11 चेंडू 20 धावा. चप्पल क्रॉस झाले ते वेगवान चेंडू हाताळला होता. रणजित यांची फटकेची निवड मात्र चुकली होती. चेंडू आउटसाईड ऑफ स्टंपवर टाकला होता. फलंदाज फुटवर चेक केलं होतं. गोलंदाज सदानंद एक मोठं नाव आहे एकविरा पिंपळनेर संघामधून या खेळाडूचं आणि पिंपळनेर गावातून भरपूर क्रिकेट खेळण्याचा एक दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. रणजित याच्यासाठी फुल टॉस चेंडू. वासू चेंडूच्या समोर धावेल फक्त आणि फक्त एक. सुरेख क्षेत्ररक्षण तितकी सुरेख पैकी आणि एकापेक्षा जास्त काही नाही. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते ती 20. निश्चितच अगदी बरोबर आहे. बघा आम्हाला संघटनेकडून कमिटीकडून सूचना आलेली आहे की जो संघ या सामन्यावर विजय संपादन करेल त्या संघाला लगेच पुढील सामना गावदेवी पाये संघाबरोबर खेळायचा आहे. बाळाराम टू सदानंद. अतिशय चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला फटका केलेत मणिलाल पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आणि सिंगलनी धावसंख्या वाढून झाली ती 21. तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. फलंदाज तयार होतील रणजित. गोलंदाज सदानंद. पुढे स्टेप आउट केलेले चेंडू फुलटॉस बॅटवर घेतलं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया आणि इथे 2 धावा देखील पूर्ण झाली आहेत. धावसंख्या झाली ती 23. शेवटचा चेंडू शेष. 7 चेंडू 16 धावा. 7-16चं इक्वेशन आहे. 7 मध्ये 16 स्वराज्य कशेली संघाला बनवायचे आहेत आणि 7 मध्ये 16 या एकविरा पिंपळनेर संघाला रोखायचे आहेत. पाहूया कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय. 7-16 शपल क्रॉस. खराब क्षेत्ररक्षण आणि ते रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकी सुरेख पाहायला मिळत नाही. रणजित यांनी आपली विकेट इथे जणू काही बाल केलेली आहे. एकच धावेल. धावसंख्या झाली ती 24. येणारे चेंडू असतील 6 आणि आता धावा बनवावं लागतील 15. संतोष यष्टीरक्षक फलंदाज. निश्चितच एवन जोडी. संतोष जेव्हा मैदानामध्ये आले तेव्हा गणेश यांची देखील आम्हाला आठवण ताजी झालेली आहे. स्वराज्य कशेली संघाची. बघूया गणपतजी भोईर यांचा संघ 6 मध्ये 15 धावा बनवायचे आहेत. निश्चितच थोडासा विचारमय शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन निश्चितच मणिलाल पाटील हे गोलंदाज असतील.
मात्र फलंदाज देखील तितक्या ताकदीचे आहेत. संतोष आणि बाळाराम 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर त्यांनी 24 धावा बनवलेल्या आहेत. उपस्थित सर्व पटेल क्रिकेट ग्राउंडवर आपल्या भिवंडी परिसरातून आलेले सर्व मान्यवर, संघाचे पाठीराखे, सर्व खेळाडू मित्र सर्वांचं मनपूर्वक हार्दिक शाब्दिक सुमनानी मी कालराम केनी सरचे स्वागत करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक 6 चेंडू 15 धावा. समोर फलंदाज आहेत बालाराम, नॉन स्ट्राईकला संतोष. 6-15चं इक्वेशन क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. स्ट्राईकला बालाराम, नॉन स्ट्राईकला आहेत संतोष. 6-15. चला गेम स्पीडअप करा प्लीज. पहिल्या चेंडूला कंट्रोल फुलचा फटका केले. पाहूया फुलाजी इतळकर चेंडूच्या समोर लॉंग लेग सीमारेषेकडे चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. धावेल ती फक्त आणि फक्त 1 आणि एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. येणारे 5 चेंडू आणि 14 धावा. बघूया पहिल्या सामन्यावर विजय नोंदवण्यासाठी दोन्ही संघामधून ही रणधुमाली मैदानामध्ये सुरू आहे. स्वराज्य कशेली की एकविरा पिंपलनेर, एकविरा पिंपलनेर की स्वराज्य कशेली. 5 चेंडूमध्ये हा निकाल आपल्यापर्यंत येईल. संतोष यांच्यासाठी चेंडू फटका हवेमध्ये खेळलेत आणि सदानंद पाटील यांच्याकडून एक चांगला रनिंग झेल. निश्चितच सदानंद पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण, क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा खेळाडू उत्तम कामगिरी करताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. धर्मेंद्र तांगडी साहेब या स्पर्धेसाठी खरोखरच अपार मेहनत घनश्यामजी भोईर असतील, धर्मेंद्र तांगडे असतील, हनुमान पाटील, संदीप मोरे, जगदीश पाटील, सुजित पाटील यांनी सर्वांनीच संघटनेच्या खांद्याला खांदा लावून अपार मेहनत, अपार कष्ट केले आहेत. तसेच पिंपलनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच सूरज पाटील आपण व्यासपीठावरती यायचंय. प्रताप पाटील साहेब आपल्याला आमंत्रित करतात की सूरज पाटील आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. आव्हान थोडंसं कठीण होत चाललेलं आहे. निश्चितच घनश्यामजी भोईर यांच्याकडून देखील आपल्याला या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्याची मदत झालेली आहे आणि हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या झाली ती 26. अजूनही चेंडू कायम आहे 4 आणि धावा बनवायचे 13. 4 चेंडू 13 धावा. रवींद्र आलेले आहेत बघा समोर केले. जलबाद होण्याची शक्यता आणि योगेश याच्याकडून हा झेल. बालराम याचा अडथळ मात्र इथे दूर झालेला. आता नव्या दमाची जोडी रवींद्र आणि प्रल्हाद पाटील 3-13. बघूया कुठल्या संघाचे 3-13 वाजतायत. धर्मेंद्र तांगडे साहेब 3 चेंडू राहिलेत आणि 13 धावांची गरज आहे. निश्चितच थोडा वेळ वाटलं होतं की सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाईल, मात्र आता कुठेतरी थोडंसं पहाडं जर वाटतंय ते एकविरा पिंपलनेर संघाच्या बाजूनं, कारण की 3-13 आहे आणि मिडल ऑर्डर फलंदाज सर्व बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. 3-13 आणि हा चेंडू निर्धाव. काही कमबॅक केले हनुमान पाटीलच्या संघानं. 2-13. गावदेवी पाये संघाचा संघ नायक संजयजी देवलेकर आपण इथं टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. विजयी संघाशी आपली लगेच लढत होईल आणि निश्चितच 1 पाऊल दूर आहे एकविरा पिंपलनेर संघ. आणि ते बघूया 1 धावी पूर्ण केली जाईल का नाही. आणि इथे सामना मात्र सोडलेला आहे आणि तब्बल 13 धावांनी या सामन्यावर विजय संपादन केले. एकविरा पिंपलनेर संघानं अभिनंदन. सदानंद पाटील, मणिलाल पाटील
अभिनंदन फुलाजी हितारकर, सूरज पाटील आणि ऑल टीम. हनुमान पाटील, एकविराम पिंपळनेर, हडलाक गणपती भोईर, हडलाक स्वराज्य कशेली. तर जाऊया या सामन्याच्या सामनावीर पारितोषिकाकडे. कुठला खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर, आणि निश्चितच नो डाऊट ज्या खेळाडूंनी नाबाद 13 चेंडूमध्ये 25 धावा केल्या, त्यामध्ये 2 चौकार 2 षटकार आणि तिसरं षटक हातलं, त्यामध्ये धावा खर्च केले 6, तोच खेळाडू ठरलाय या सामन्याचा हिरो सदानंद पाटील. अभिनंदन सदानंद पाटील, आपण यायचंय आणि आपलं सामन्यावरचं पारितोषिक आपण स्वीकारायचंय. आणि या खेळाडूनं या स्पर्धेसाठी आपल्याला द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचं ट्रॉफी देखील स्पॉन्सर केलेली आहे. असे पिंपळनेर गावचे नामांकित उद्योजक ज्यांना गोल्डमॅन म्हणून संबोधलं जात आहे, सदानंद पाटील. मी मंचावर उपस्थित राहणार ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच नामांकित उद्योजक राजेंद्र मडवी साहेबांना विनंती करतोय, साहेब आपल्या शुभ हस्ते आपण ही सामनावीराची ट्रॉफी सदानंद पाटील यांना वितरण करायचे. अभिनंदन हनुमान पाटील, राजेंद्र मडवी साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण केले जाते. तर चला लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. एकविरा पिंपळनेर आणि गावदेवी पाये. बघा स्वराज्य कशिले संघाचे संघनायक गिरीश, स्वराज्य कशेली, गिरीजी आपण यायचंय. गणपती भोईर साहेब, तर त्याला निश्चितच आपण गावदेवी पाये बरोबर आपण खेळताय का स्वराज्य कशेली? तयार आहेत, धन्यवाद. बघा गणपती भोईर आणि स्वराज्य कशेली संघाचं आभार मानावे लागतील, कारण की सामना संपला आणि लगेच त्यांनी आपल्यापर्यंत दुसरा सामना खेळण्याची सहमती दाखवलेली आहे. असं सहकार्य हवं. खरोखरच मी आपल्या संघाचं संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. तर चला आपण जाऊया या सामन्याच्या नाणेफेकीकडे. मी मान्यवर कक्षेमधून मडवी साहेब असतील, आपले नामदेवशेठ पाटील असतील, अमितजी पाटील या मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचं नाणेफेक करूया. गावदेवी पाये आणि स्वराज्य कशेली, निश्चितच मान्यवर मंडळी आपल्या टॉस बॉक्समध्ये येत आहेत. राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच नामांकित उद्योजक राजेंद्र मडवी साहेब, त्यांच्या समवेत आमच्या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, दोन्ही संघाचे संघनायक स्वराज्य कशेली संघाचे गिरीश आणि गावदेवी पाये संघाचे संजय देवलीकर, दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा आहेत. साहेबांच्या शुभे हस्ते नाणेफेक उडवले जाते. छापा असं म्हणणे आणि काटा आलेल्या अगेन्स्ट स्वराज्य कशेली संघाने नाणेफेक जिंकले. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण व्यासपीठावरती जायचं आहे. गिरीश, आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे. 24 चेंडूमध्ये 39 धावा होत्या. बालारवांनी सुरुवात चांगली केली होती. आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाये संघाबरोबर खेळताय, नाणेफेक जिंकली, काय निर्णय? पहिला बॅटिंग करणार. मी तर म्हणेन चांगला निर्णय. पहिला सामना आपण शतरक्षण करताना गमावलेला आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. किती धावांचं लक्ष ठेवाल गावदेवी पाये संघासमोर? अबाव 45च्या बॉल. निश्चितच जेव्हा आपण मैदानामध्ये उतरलात एकविरा पिंपळनेर संघासमोर 24 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या होत्या
सुरुवात चांगली झाली होती, मात्र स्वतःला देखील चांगली फलंदाजी आणि साई पहिल्या चेंडूवर बाद झाला. ते जो पराभव झालेला आहे त्याच्यातल्या चुका नेमक्या कुठल्या झाल्या आम्हाला सांगू शकाल? तेच आमचं टर्निंग पॉईंट झालं की आम्ही 3 जे भरोशाचे प्लेयर बोलतात, साईनाथ, इवन मी आणि महेश, आम्ही 0वर बाद झालो. तेच आमचं टीमचा टर्निंग पॉईंट झाला. अगदी बरोबर आहे, कारण की साई याचा झेल घेतला आणि तिथूनच कुठेतरी निराशेचं सावट आपल्या खेळाडू कक्षामध्ये सुटलं. या सामन्यासाठी मात्र आपल्याला शुभेच्छा आहेत. आपण नाणेफेक हरलात आणि आपल्याला प्रथम गोलंदाजी करायची आहे. नाणेफेक जिंकले असते तर काय निर्णय असता? आमची गोलंदाजीच हे असते. म्हणजे आपल्या मनासारखा आपल्याला निर्णय मिळालेला आहे. आपण देखील पहिला सामना गमावले. हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोकाल? आता 30-35च्या धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटलं या पटेल ग्राउंडवर आल्यानंतर पहिला सामना केलात? स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं झालेलं आहे? एकदम स्पर्धेचं आयोजन नियोजन सर्वच चांगलंच आहे. ग्राउंड पण चांगलं आहे. सर्वच व्यवस्थित झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो बघा, टॉसबॉक्समधून न्यूज आहे. नाणेफेक झालेली आहे. स्वराज्य कशेली आणि गावदेवी पाये, स्वराज्य कशेली संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि गोलंदाजीसाठी गावदेवी पाये संघाला आमंत्रित केले आहे. जावं समालोचक कक्षामध्ये, तिथं सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे, सुनीलजी शेलके आणि प्रमोद पाटील. धन्यवाद काराम केळी सर. दरम्यान सर्व खेळाडूंना सूचना आहे, उपस्थित प्रत्येकाला सूचना आहे. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला निश्चितच जिकडे रसोई आहे तिकडे जेवण तयार आहे. आजच्या दिवसातील दुपारच्या सत्रातील जेवण तयार आहे. विनंती आहे ज्यांना ज्यांना निश्चितच जेवण करून घ्यायचं असेल त्यांनी इथे येऊन मात्र भोजन करायचं आहे. भजन करा. हॅलो 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 भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन दौरा स्पर्धा. चं हे अनोखं पर्व, 6वं पर्व आणि 6व्या पर्वातील आजचा हा 4था दिवस. 4थ्या दिवसातील निश्चितच 4 लढती तुम्ही या अगोदर पाहिल्या आणि नंतर आजच्या दिवसातील 5वी लढत एकमेकांसमोर आव्हान प्रस्तुत करण्यासाठी 2 संघ इथे मात्र तयार असतील. स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स पाये या 2 संघांदरम्यान नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघाचे संघ कर्णधार गिरीश यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विनंती असेल गावदेवी पाये संघ, आपण आपलं क्षेत्ररक्षणाचं जाळं लवकरात लवकर अगदी 2 मिनिटाच्या कालावधीच्या आतमध्ये मात्र तिकडे विणून घ्यायचं आहे आणि तितकीच नम्रतापूर्ण विनंती असेल स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी संघ, आपण आपले सलामीचे 2 फलंदाज यानंतर मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. धन्यवाद. निश्चितच या महत्त्वाच्या सामन्यासाठी स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी यानंतर दुसरा सामना खेळणार आहे. त्या सामन्यासाठी माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळेसाहेब, नगरसेवक भिवंडी तसेच ग्रामपंचायत कशेळीचे माजी उपसरपंच प्रमोदजी तरे यांच्याकडून स्वराज्य कशेळी संघासाठी ऑल द बेस्ट आलेला आहे. आपलं निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून ऋण व्यक्त करतो. चला या सामन्याला लवकरात लवकर तिथे मात्र सुरुवात करायची आहे. विनंती असेल दोन्ही पंच आपण वॉर्निंग द्यायची आहे आणि तितकीच विनंती आहे पाये संघ अधिकचा वेळ घेऊ नका, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आपलं सजवून घ्या. माझ्या समवेत निश्चितच गोल्डन फिंगर बॉय ज्ञानेश्वर मुकादम सज्ज झालेले आहेत.
आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये कोणत्याही पद्धतीची विश्रांती मित्रांनो मध्ये न घेता फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा ब्रेक मध्ये ते घेतात पूर्ण दिवसभरामध्ये आणि पूर्ण दिवसभर त्यानंतर स्कोरिंग केली जाते. स्वराज्य कशाळी संघाचं निश्चितच कौतुक करावं लागेल. माझ्यापर्यंत सूचना पोहोचते कमिटीने जो निर्णय दिला या अगोदर एक सामना तुम्ही खेळला होता तरी लगेचच दुसऱ्या सामन्याला तिकडे माकडे होकार दिला आणि म्हणून गिरीश आणि तुझ्या सर्व संघ सहकाऱ्यांचं निश्चितच मन भरून अशा पद्धतीचं कौतुक. मित्रांनो आपण आपल्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस राहतो त्यावेळेस कोणतरी आपला एखादा कुटुंब प्रमुख असतो त्याने दिलेले आदेश आपण निश्चितच मानत असतो आणि त्या पद्धतीने आपण आपलं वर्तन करत असतो. इथेही त्याच पद्धतीने समोरून आलेल्या आदेशाचं पालन केलं गेलं. सामना थोडा निश्चितच थांबवायचा आहे. हनुमानजी पाटील यांना पंचांबरोबर काहीतरी वार्तालाप करायचा आहे. त्याचबरोबर उमेश असतील या सामन्यासाठी पंच सन्माननीय प्रसाद राज्याध्यक्ष आणि त्यांच्या समवेत गोरखनाथ पाटील ही आपल्यातून जोडी आपण पाहतोय. प्रसाद राज्याध्यक्ष यांच्या बाबत म्हणायचं झालं तर एमसीएससी निगडीत अशा पद्धतीचे पंच आहेत आणि एमसीएचे जे लॉज असतात मित्रांनो आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं मुंबई क्रिकेट क्लबचे ते लॉज असतात परंतु एमसीए मीन्स मेलबॉर्न क्रिकेट क्लबचे बऱ्याचदा लॉज तिकडे मात्र असतात अशी माहिती त्यांच्याकडून आम्हाला दिली गेलेली आहे. आणि एमसीएचा लॉंग फॉर्म जर आपण पाहिला तर बऱ्याचदा आपल्याला वाटतं मुंबई क्रिकेट क्लब मुंबई क्रिकेट असोसिएशन परंतु तो तसा नसून मेलबर्न क्रिकेट असोसिएशन अशा पद्धतीने त्याचं पूर्ण स्वरूप आपल्याला तिकडे पाहायला मिळतं. टेक्निकल काही इश्यू असतील त्याचं सॉर्टेशन दरम्यान मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न या मान्यवरांच्या मार्फत केला जातोय. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सदस्य आपण पाहिलं मैदानामध्ये हनुमानजी पाटील निश्चितच इथे मात्र चर्चा करत असताना 2 पंच तिकडे उपलब्ध आहेत त्यांच्यामध्ये चर्चा तिकडे मात्र सुरू आहे आणि लवकरच ही चर्चा पूर्ण होऊन या सामन्याला सुरुवात व्हावी अशी अपेक्षा आपण मित्रांनो बाळगूया. निश्चितच या सामन्यामध्ये आतापर्यंत अमन नावाच्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली मित्रांनो. जॉली कामतगर संघाचा हा गोलंदाज आणि सचिन स्पोर्ट्स पूर्णा संघाविरुद्ध विकेट हॅट्रिक त्याने तिकडे मात्र घेतली. त्याचबरोबर या स्पर्धांमध्ये आतापर्यंत मार्कंडे कारिवली या संघाच्या पांडुरंग नावाच्या गोलंदाजाने एक मेडन ओव्हर हाताळलेला आहे. नंदकिशोर खारबाव बी संघासमोर ते तिकडे मात्र खेळत होते. त्याचबरोबर अमन या गोलंदाजाने सुद्धा एक मेडन ओव्हर तिकडे मात्र हाताळलेली होती. त्याचबरोबर विश्वनाथ नावाच्या फलंदाजाने चौथा हिरवा मानकोली बी संघाविरुद्ध 3 लागोपाठच्या चेंडूमध्ये 3 लागोपाठचे चौकार मारले आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सिद्धिविनायक अंजूर या संघाने सर्वाधिक म्हणजे 63 धावांचं लक्ष समोरच्या संघाला दिलं होतं. त्याचबरोबर या स्पर्धांमध्ये आतापर्यंत आजचा 4था दिवस किशोर नावाचा फलंदाज आहे गावदेवी पूर्ण संघाचा की ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये न्यू तुफान पिंपळास या संघासमोर फलंदाजी करत असताना 3 षटकार मारले होते. षटकारांची पहिली हॅट्रिक तिकडे मात्र केलेली होती. चला टेक्निकल इश्यू होते ते क्लिअर झालेत. आपण जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. सामना इथे मात्र चालू होण्यासाठी सज्ज आहेत. वी गॉट सिग्नल ग्रीन सिग्नल इटसेल्फ अँड द प्ले इज अबाउट टू स्टार्ट. Jayesh is the bowler. This time Girish, what a great shot this one is. Ball is racing all the way for A1 branded 4 runs. गिरीश निश्चितच अतिशय स्टायलिश अशा पद्धतीचे प्लेयर आहेत. बऱ्याचदा कॉपी बुक स्टाईलचे फटके त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्या बॅट मधून पाहतो आणि असाच एक फटका दरम्यान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्याची सुरुवात निश्चितच आदर्शवत पद्धतीने झालेली आहे. ती स्वराज्य स्पोर्ट्स कशी या संघासाठी चौकार दरम्यान आला. बॅकफुटवर जाऊन फक्त आणि फक्त कट केलं होतं. प्लेसमेंट अतिशय महत्वाची आणि लाजवाब होती. गोलंदाज तयार. आताचा चेंडू आहे फुल लेनचा चेंडू आहे. लेग साईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न असफल असा प्रयत्न. मला असं वाटतं ज्ञानेश्वर मुकादम या चेंडूचा सामना करत असताना फुल फेस जर ओपन केली असती बॅटची तर चेंडू फळीचा संपर्क झाला असता.
इथेही क्रॉस बॅटेड शॉट आहे. क्रॉस बॅटेड शॉट अतिशय हार्मफुल असतात. तुम्हाला त्या पद्धतीची लेंथ आणि त्या पद्धतीची लाईन जर मिळत नसेल तर तुम्ही, मला असं वाटतं, स्ट्रेट बॅट शॉट जर खेळला तर त्यामध्ये सक्सेस रेशो अधिकचा असेल. सलगचे 2 चेंडू इथे मात्र निधाव फेकले जातात. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर कमबॅक करताना जयेश नावाचा हा गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. पुन्हा एकदा स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळतं. शतक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आणि एक धाव दरम्यान पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक 1ने वाढत असताना 5 पर्यंत यानंतर जाऊन पोहोचेल. षटकातील मला असं वाटतं 2 चेंडूंचा खेळ यानंतर शेष असावा. स्वराज्य स्पोर्ट्स कशेळी वर्सेस गावदे स्पोर्ट्स पाये या 2 संघांदरम्यानचा हा सामना आजच्या दिवसातील 5वा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहात. गोलंदाज तयार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, इथेही प्रयत्न असफल आहे. चेंडूपैचा संपर्कच होत नाही आणि त्यामुळे धावा कुठले इथे मात्र जमवल्या जात नाहीत. 1ने धावफलक निश्चितच वाढलं नाहीये. स्थिर अशा पद्धतीचे धावफलक आपण पाहतो. 5 धावा धावफलकावर. इथे स्टेप आउट होऊन खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिसऱ्या धावेसाठी प्रेशराईज केलं गेलं. दुसऱ्या धावेसाठी तिथे मात्र प्रेशराईज केलं गेलं आणि 1 धाव कंप्लीट झाली आणि धावबादच्या रूपाने गडी इथे मात्र बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि निश्चितच याचबरोबर हे षटक मित्रांनो संपलं. षटकाच्या अंती 6 धावा धावफलकावर आल्या आणि महेश नावाचा फलंदाज आहे धावबादच्या रूपाने इकडे मात्र डगआउट मध्ये परतला. पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर चौथा हिरवा माणकुली बी आणि त्यांच्या समवेत मार्कंडे कारिवली हे 2 संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाईड झाले. त्यानंतरच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जय बजरंग कारिवली आणि त्याचबरोबर नंदकिशोर खरबाव ए, चौथा हिरवा माणकोली ए आणि त्यानंतर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज वडुणवकर संघ आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये निश्चितच आपण पाहिलं जून अंदुरकी. अशा अनेक संघ आहेत की ज्यांनी सुपर 12 मध्ये आतापर्यंत प्रवेश मिळवलेला आहे. गोलंदाज नवीन तयार असतील. गोलंदाजी मार्कवर मला असं वाटतं विवेक नावाचा गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार असेल. बॉलर विवेक ना. गिरीश नावाचा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षकाला निश्चितच चकवून चेंडू पुढे गेला. 2 धावा दरम्यान आल्या. गिरीशाच्या बॅटमधून हा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला होता. 2 धावा यावेळेस आल्या. धावफलक 2ने वाढलं आणि जाऊन इथे मात्र पोहोचलेलं आहे ते 8 या धावसंख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. पाहायचे कशा पद्धतीने फलंदाजी यानंतर गिरीशाच्या बॅटमधून होते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. असफल प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग झालं होतं आणि फुल लेन डिलिव्हरी होती. अशा वेळेस तुम्ही जर क्रॉस बॅटेड शॉट खेळून स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करायचा प्रयत्न कराल तर तुम्ही तुमच्या समोरच्या अडचणी वाढवत असाल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस फुलटॉस आहे. लेग साईडच्या रिजन मध्ये व्हॉल करून दिलेला आहे. 4 धावांसाठी चाललेला हा दणदणीत सनसनीत चौकार. अशा पद्धतीच्या फटकांसाठी खरं तर गिरीश नावाचा फलंदाज जाणला जातो. मला असं वाटतं आतापर्यंत त्यांची जी फलंदाजी मी पाहिलेली होती त्या फलंदाजीत आणि या फलंदाजीत थोड्याफार फरकाने अंतर आलेलं आहे. कदाचित प्रॅक्टिसचा अभाव असावा. गोलंदाज विवेक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर स्वतःला तयार करतील. फलंदाज तयार. यावेळेस तुला लेंथ आहे. लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिलेले पुन्हा एकदा कावू कॉर्नर रिजन मधून उमेश चेंडूवर येतात. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होतं आणि चेंडूची फेकी करेपर्यंत 1 गाव घेण्याची संधी मुभा इथे मात्र दिली जाते. धावफलक 1ने वाढत असताना 13 पर्यंत जाऊन पोहोचतंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विवेक नावाचा गोलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतो आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र करण्यामध्ये तो सक्षम ठरतो. 4 चेंडू आतापर्यंत त्याच्या मार्फत फेकले गेलेले असताना 7 धावा इथे मात्र खर्च झालेल्या आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन इथे असेल. मागच्या सामन्यामध्ये चांगला सूर सापडलेला 12 नावाचा फलंदाज यावेळेस फलंदाजीसाठी असेल.
मैदानाच्या डायमेन्शन जर पाहिल्या तर स्क्वेअर ऑफ द विकेटच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या शॉर्टर आहेत आणि म्हणून त्या बाउंड्रीज टार्गेट करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून होतो आणि गेली 3 दिवस त्या प्रयत्नामध्ये प्री मेडिकेटेड शॉट खेळले जातात आणि त्याचा सक्सेस रेशो जर बघितला तर तो निश्चितच कमी असलेला आम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार होत असताना क्षेत्ररक्षण बदललं जातं. पाहायचं आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेची बंधनं झुगारलेली आहेत. क्षेत्ररक्षण निश्चितच आता मात्र फैलावलेलं आपण पाहू शकता. ऑफस्टॉमचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला झालं तर शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर स्वीपर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, स्वतः मागे सरून निश्चितच जागा बनवली आणि चेंडूला स्क्वेअर कट इथे मात्र केलेलं आहे. कट केलं आणि स्क्वेअर ऑफ द रिजन मध्ये चेंडू जाऊन अडवला गेला. चांगली फेकी झाली. 1 धाव इथेही आली. 1 धाव आली. 14 धावा धावफलकाबरोबर याच बरोबर इथे मात्र लागल्या. दुसऱ्या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू आहे. मला असं वाटतं 14 धावा आहेत तरी एखादा मोठा फटका येणं फलंदाजी करणाऱ्या स्वराज्य स्पोर्ट्स कोशाई संघासाठी अतिशय महत्वाचा असेल. पाहायचंय तो प्रयत्न इथे मात्र फलंदाज गिरीश यांच्या माध्यमातून केला जाईल का. आताचा चेंडू आहे ऑफ स्टंपच्या दिशेने शॉर्ट ऑफ द गुड लेन ठेवला होता. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न गिरीश यांचा. गिरीश यांची फटकेबाजी जर आतापर्यंत पाहिली तर पॉइंट, कव्हर पॉइंट आणि थर्डमॅन रिजन मध्ये खेळण्यामध्ये त्यांनी अजूनपर्यंत जास्त इंटरेस्ट दाखवलेला आहे. 1-2 फटके फक्त लेग साइड रिजन मध्ये त्याने तिकडे मात्र तटवलेले आपल्याला पाहायला मिळाले. मित्रांनो, याचबरोबर 2 षटकांचा इथे मात्र वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या अंती 15 धावफलकावर लागल्या. गडी या 15 धावांसाठी निश्चितच महेश नावाचा तंबूमध्ये परतलेला आपण पाहायचंय. तिसरं षटक प्रगतीपथावर यानंतर असेल. कोणावरती जबाबदारी संघ कर्णधार इथे मात्र देतील. चला, अधिक वेळ घेऊ नका. विनंती असेल पाये संघ आपणास लगेचच तिसऱ्या षटकाला नवीन गोलंदाज पाचारित करून षटकाची औपचारिकरित्या सुरुवात तिकडे मात्र व्हावी. वेळेच्या बाबतीत सहकार्य इथेही अपेक्षित आहे. दमन चषक आणि त्यासाठीच्या निश्चितच बक्षीस स्वरूपात दिल्या जाणाऱ्या भव्य ट्रॉफीज मित्रांनो आपल्याला या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला पाहायला मिळतात. आकर्षक आणि भव्य अशा पद्धतीच्या ट्रॉफीज आहेत आणि याचं प्रथम पारितोषिक निश्चितच मित्रांनो श्री जगदीजी पाटील पूर्णा यांच्याकडून सौजन्यकृत केलं गेलेलं आहे. स्वर्गवासी सचिन पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी प्रथम पारितोषिक इथे मात्र दिलेलं आहे. द्वितीय आणि तृतीय पारितोषिक सदानंदजी पाटील शेठ यांच्याकडून निश्चितच मिळालेला आहे. या अगोदर त्यांचा संघ जिंकलेल्या मैदानामध्ये आपण पाहिला. गोलंदाज क्रमांक 3चा तयार भरत याचा पहिला चेंडू गिरीशसाठी शॉर्ट आउट गुडलेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑफसाईड टार्गेट केली गेली. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधून आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तोपर्यंत 2 धावा इथेही आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलेला होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर डेक हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. तितकी पॉवर तिथे मात्र लावली नव्हती आणि म्हणून अधिकचा बाउन्स तिकडे मात्र मिळाला नाही आणि तो बाउन्स इथे मात्र कव्हर करताना गिरीश नावाचा फलंदाज आपण पाहिला. 2 धावा आल्या. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. शपल क्रॉस होऊन खेळून काढायचा आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक विवेक तिथे तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रेशराइज केलं जाईल. व्हॉट अ बिग मिस्टेक बाय द बॉलर. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच सुरेख फेकी आलेली होती परंतु ती फेकी गॅदर करता आली नाही. 2 धावा घेण्याची संधी ती मात्र दिली गेली. निश्चितच तो थ्रो गॅदर केला गेला असता तर मुकादम सर बाळा नावाच्या फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. 2 धावा आल्या. 2 धावांनी धावफलक 2 ने वाढत असताना 19 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि तिसरं षटक प्रगतीपथावर मित्रांनो येत आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ तिसऱ्या षटकातील झालाय. तिसरा चेंडू इथे मात्र एखादा मोठा फटका येतो का पाहायचा आहे. गिरीश प्रयत्न करतील कारण बराच काळ झाला इथे मात्र खेळपट्टीवरती उपस्थित आहेत. क्षेत्ररक्षण बदललं जात आहे. गोलंदाज बदललेल्या क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी करतील का. कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला आहे. मिड ऑन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू केला जातो आणि पंचांकडे दाद मागितली गेली. पंचांचं एक बोट अभाळाकडे आणि गिरीश याला मात्र मैदान सोडावं लागेल. पुढील सामन्यासाठी विनंती असेल
एकविरा पिंपळनेर आणि विलासस्मृती राणाल. न्यू एकविरा पिंपळनेर, विलासस्मृती राणाल दोन्ही संघाचे कॅप्टन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. न्यू एकविरा पिंपळनेर, विलासस्मृती राणाल. गिरीश आणि महेश नावाचे 2 फलंदाज बाद झाले. गिरीश यांनी निश्चितच बाद होण्यापूर्वी 12 चेंडूंचा सामना केलेला होता आणि पाहायचे व्यक्तिगतरित्या किती धावा ते मात्र इथे त्यांनी जोडलेले असतील. 18 धावा व्यक्तिगतरित्या जोडल्या, त्यामध्ये 2 चौकारांचा तिकडे मात्र समावेश होता. एकही षटकार दरम्यान गिरीशाच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिला नव्हता. आऊट होण्यापूर्वी निश्चितच 3 डॉट चेंडू त्याने खेळून काढले आणि 4 चेंडूंवर एकेरी धावा काढल्या. म्हणजे सरमिसळ करत 7 चेंडू सेट घेण्यासाठी घेतले आणि त्यानंतर फक्त आणि फक्त 2 चौकार मारण्यामध्ये तिकडे ते समर्थ ठरले. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. भरत पुन्हा एकदा परत येतील. साईनाथ नावाचा नवीन फलंदाज खेळपट्टीवर उपलब्ध. यावेळेस समोर ठेवलेला आहे आणि पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते. पंचांचं बोट आबाकडे. झेलबादच्या रूपाने इथे मात्र साईनाथ याला परतावं लागेल. साईनाथ याच्यासाठी निश्चितच आजचा दिवस मला असं वाटतं की दुर्दैवी आहे, कारण साईनाथ याचा विचार केला तर फार क्षमता आहे, पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. बऱ्याचदा त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीच्या इनिंग डेव्हलप करताना पाहिलेलं आहे, परंतु इथे मात्र सूर सापडलं नाही, चेंडू फळीचा संपर्कच झाला नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगला फटका खेळले गेले होते. फटका जिकडे गेला तिकडेच नेमका क्षेत्ररक्षक उभा होता आणि चांगला अप्रतिम झेल टिपला गेला. ती इनिंग त्यांची तिकडे संपली आणि या डावामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर निश्चितच निराशाजनक परिस्थितीमध्ये झेलबाद होत असताना हृदयद्रावक अंदाजाने इथे मात्र तंबूमध्ये परतताना आपण साईनाथ हा फलंदाज पाहतो. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार होत असताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेत. गोलंदाजाची कमाल आहे. फक्त आणि फक्त 5 धावा देत 1 गडी त्यांनी बाद आतापर्यंत केलेला आहे. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे, कारण दोन्ही संघ या अगोदर 1-1 सामन्यामध्ये पराभूत झालेले आहेत. गोलंदाज तयार असेल. चला, अभी नहीं तो कभी नहीं. हिट आउट और गेट आउट. हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथवर पडतोय आणि काय प्लेसमेंट आहे, लाजबाब प्लेसमेंट. कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळून काढलेला हा फटका आहे. 4 धावांसाठी आलेला अप्रतिम देखना चौकार. संतोष नावाचा फलंदाज होता आणि त्याचं कौतुक करावं लागेल. अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं आणि अंतिम क्षणाला निश्चितच व्हर्टिकल बॅट इथे मात्र केली गेली आणि डीप थर्डमॅन रिजन कडून आलेला हा 4 धावांसाठीचा देखना चौकार. 24 धावा धावफलकावर इथे मात्र आल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला जातोय. पाहायचंय कसं क्षेत्ररक्षण होतंय. डीप कव्हर मध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्याला मला असं वाटतं थर्डमॅन पोझिशन कडे घेऊन आलेले आहेत आणि कव्हर इनसाइड दी सर्कल इथे मात्र केलेला आहे. पाहायचंय कोणती लेंथ इथे मात्र हिट केली जाईल. गोलंदाज भरत याच्या माध्यमातून. संतोष याच्यासाठी फुल लेंथ होती. निश्चितच लोअर फुल टॉस चेंडू होता. यॉर्कर अटेम्प्टेड होता. चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन झालं. फक्त आणि फक्त 1 धाव इकडे मात्र आली आणि याचबरोबर 3रं षटक या पहिल्या सत्रातील मित्रांनो संपत आहे आणि 25 धावा 3ऱ्या षटकाच्या अंती धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पाहायचंय 4थं षटक कशा पद्धतीने हाताळत जाईल. 8.33 ची सरासरी आतापर्यंत राहिलेली आहे. ती फलंदाजी करत असताना स्वराज्य स्पोर्ट्स कोशेई या संघाची. चला, अधिकचा वेळ आपण निश्चितच घेणार नाही आहोत आणि तुम्ही वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. अंतिम आणि शेवटचं षटक यानंतर फेकलं जाईल. गोलंदाज कोणता असेल हे आपल्याला पाहायचं आहे. क्रमांक 4 साठी 38 कॅटेगरीमधून नवीन गोलंदाज इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतील. संतोष नावाचा फलंदाज आणि त्याच्या साथीला बाळाराम
हे दोन फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. 25 धावा धावपलकावर आहेत. अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये जर 15 धावा इकडे मात्र आल्या तर 40 धावांचं निश्चितच धावपलक आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश भुरे नावाचा हा गोलंदाज आहे. चला शेवटचा आणि अंतिम षटक इथे मात्र फेकलं जाईल. दिनेश भुरे इज द बॉलर. विल गो फॉर संतोष दिस टाइम. दिस इज द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी बाय द बॉलर. लोअर फुल टॉस अँड व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट. Bisecting two fielders and gets 4 runs. Glorious shot. With the help of this 4 runs, score will move on 29 itself. With the loss of 3 crucial wickets, Girish got out earlier, contributing 18 runs on the scoreboard. Then after we saw Mahesh was not so successful in batting this time. Very next ball will be bowled by the bowler. Getting ready to bowl this time to the same batsman. Santosh is the batsman. He is in a great touch so far. This time into the air, long time. There was a chance of catch and dropped by Vivek himself. Meanwhile, batsman had enough time to complete 2 runs successfully. Score will now 31 with the loss of 3 wickets. This is the last over. Dinesh Bhuri is the bowler. He has bowled 2 balls so far in this over and given 6 crucial runs to Swarajya Sports Koshali. This time, what a great shot! Straight like arrow. Well fielded by Yogesh. What a great effort of fielding. And batsman gets run out. 4th wicket goes down for Swarajya Sports Koshali. 32 is the score now on the scoreboard. My colleague, my good friend Naneshwar Mukadam, golden finger boy. He has all that ability to score in different ways. He has many color paints. I think he has 3 color paints. This time, shuffle across, unsuccessful attempt of a hit, and this comes the dot ball. Great comeback by the bowler. He has given I think 7 runs so far in this over. This will be the second last ball of this over. Dinesh is going to bowl this time. Oh, ball is in the air for a long time. There is a chance of caught. Yes, well judged and equally well taken by the fielder. Once again, back to back. Next big blow. Deepak Bure was the fielder. Great exhibition of fielding. Ground fielding was not good for the Koshali. Gaudevi Sports Pai team so far, but catching was fabulous. Dinesh Bhure, this is the very last ball to be bowled by himself, is going for new batsman Ranjit. This is the last ball of inning, getting ready, taking a run up of 10 more yards and going through. This time short of good length, unsuccessful attempt of making shot, and here comes the dot ball, and this is the completion of the play of 4 overs. The first inning has been completed by Swarajya Koshali and put only 32 runs on scoreboard, and 33 is the target. When second session will start, you can hear from commentary box the melodious voice of Karram Keni sir. Thank you. तर टॉस करणार आहोत आपण पुढील सामन्याची. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. विलासपुटी रानाल विरुद्ध न्यू एकविरा पिंपळनेर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या आणि टॉस करण्याची विनंती
मी पिंपळनेर गावचे माजी सरपंच सन्माननीय सूरजजी पाटील आपणास विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये या. विलासमूर्ती राणाल संघाचे कॅप्टन, प्लीज कम ॲट टॉस बॉक्स. सूरजजी पाटील या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये उपस्थित झालेले आहेत. दोन्ही कर्णधार लवकरच येणार आहेत. वेलकम रवींद्रजी पाटील. चला येस, टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय सूरजजी पाटील यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघाचे खूप खूप कर्णधारांचे खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. कॉलिंग कोण करत आहे? रवींद्र पाटील कॉलिंग करतील. येस, काट असं म्हटलं होतं, छाप असं म्हटलं होतं विलासमूर्ती राणाल संघाने, मात्र टॉस जिंकलेले एकविरा पिंपळनेर संघ. हनुमान पाटील, टॉस जिंकलेले काय निर्णय असेल? आम्ही पहिलेच फिल्डिंग करू. हनुमान पाटील, ज्या संघ तुमचा अतिशय मजबूत आहे, पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली, असं वाटतंय कुठे ना कुठे फॉर्ममध्ये येतोय संघ? फॉर्ममध्ये ह्याचं कारण आहे का आता आम्ही पण 4 प्लेयर आम्ही कमी घेऊन खेळतो. ॲक्च्युली आमचे 15 प्लेयर ते 4 प्लेयर बाहेर खेळतात. आम्ही तरी खेळण्याचा प्रयत्न चांगला करू. म्हणजे आम्हाला या स्पर्धेमध्ये तरी किमान जुना जो संघ होता एकविरा पिंपळनेर, एक खूप ताकदवान संघ पाहायला मिळू शकतो. हो नक्की, ताकदवंत आम्ही पहिल्यापासून आहे. 2016, 17, 18मध्ये ताकदवंत होता. 22मध्ये पण ट्रॉफी चॅलेंजवर खेळ करू. नक्कीच तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. रवींद्र पाटील माझ्या जोडीला आहेत. पहिल्या सामन्यात जबरदस्त परफॉर्मन्स आपण केला, स्वतः चांगली गोलंदाजी केली, काय वाटतंय? खूप छान वाटतं. टॉस हरलात, प्रथम तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, फलंदाजी करायची आहे. नक्कीच अजून कुठल्या अशा फलंदाजांवर दारोमदार असेल जास्तीत जास्त? प्रतापकडून मला जास्त अपेक्षा आहे आणि राम चौधरी आहे यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे. विलासमूर्ती राणाल संघही फॉर्ममध्ये येतोय, पुढच्या वाटचालीविषयी काय वाटतंय, कसा परफॉर्मन्स असेल? चांगला असेल. नक्कीच आपल्या संघालाही हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना बेस्ट ऑफ लक देतोय. मित्र, सामन्यामध्ये टॉस झालेले एकविरा पिंपळनेर विरुद्ध विलासमूर्ती राणाल. एकविरा पिंपळनेर संघाने टॉस जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि विलासमूर्ती राणाल संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, काराम केनी अँड शेलके सर. खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. तर पुढील सामन्याचं नाणेफेक झालेले आहे. एकविरा पिंपळनेर आणि विलास मूर्ती राणाल दोन्ही संघाने एक विजय संपादन केलेले आहे आणि या सामन्यातून नाणेफेक पिंपळनेर संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा असतील. आमचे दोन्ही मैदानी पंच या सामन्यासाठी गोरखनाथ पाटील आणि प्रसाद राज्याध्यक्ष. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट प्रेमी तसेच आपली मान्यवर मंडळी सर्वांचं शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मैदानामध्ये सामना सुरू आहे. स्वराज्य कशेली आणि गावदेवी पाये दोन्ही संघाने एक सामना गमावलेला आहे आणि पहिल्या विजयासाठी ही मैदानामध्ये रणधुमाळी सुरू आहे. 24 चेंडूमध्ये विजयासाठी गावदेवी पाये संघाला 33 धावा बनवायचे आहेत. पाहूया गणपती भोईर यांचा संघ. 24 चेंडू 33 धावा. निश्चितच माझे सहकारी समालोचक तेहतीस धावांचं लक्ष आहे आणि स्थलावीर जोडी खेळपट्टीकडे रवाना होते. गावदी पाये संघाची जयेश आणि संजय. चला गिरीश, गणपतजी भोईर, खरोखरच आज स्वराज्य कशेली संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा, या अगोदरचा जो सामना सुरू झाला होता त्यामध्ये आपण अनाउन्समेंट केली होती की जो संघ विजय होईल
त्या संघाबरोबर हा सामना पुढील खेळला जाईल. मात्र स्वराज्य कशिली संघानं एक शिस्त दाखवली. वेळ वाचवण्यासाठी ते पुढे आले, सांगितलं की आमचा सामना आम्हाला लावा, आम्हाला खेळायचं आहे, आम्ही सहकार्य करतो. आणि खरोखरच संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांनी देखील त्या संघाचं कौतुक केलेलं आहे. वेलकम. वेलकम. निश्चितच आई जोगेश्वरी झुनांदुरकी आणि गावदेवी पूर्णा हे संघ सकाळी क्वालिफाय झाले चिठ्ठीच्या बलावर. आणि न्यू तुफान पिंपळास संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर झालेले आहे. गावदेवी पूर्णा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांच्या नावाची जर्सी आपण गावदेवी पूर्णा संघाच्या खेळाडूमध्ये पाहतोय. खरोखरच एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि संघाची कामगिरी देखील चांगली झालेली आहे. अध्यक्ष साहेब धन्यवाद. तर जाऊया मैदानामध्ये सामना सुरू आहे. स्वराज्य कशेली विपक्ष गावदेवी पाये. दोन्ही संघाने एक एक सामना गमावले. गेम ऑन. गिरीश पहिला चेंडू फेकण्यासाठी आपल्या बॉलिंग मार्कवर राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट जाईल. फलंदाज जयेश याच्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लावलेले एक चांगला शिस्तबद्ध असा संघ म्हणून निश्चितच स्वराज्य कशेली संघाचा उल्लेख करावा लागेल. यष्टीरक्षक संतोष पाटील यांना पाहतोय, तसेच गणेशजी तरे हे एवन जोडे आहे स्वराज्य कशेली. मला वाटतं हा दौरा ते मिस करतायत. पहिला चेंडू ऑनसेटला खेळले होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावेल फक्त आणि फक्त एका धावेनी आपलं वैयक्तिक आणि संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे. तो गावदेवी पाये बिनबाद 1. दीपक बुरे आपण समालोचक कक्षेमध्ये या. बघा एक चांगली रणनीती गिरीश याच्याकडून. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ओव्हर द विकेट, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट. दोन अँगलनी गोलंदाजी मात्र कंटिन्यू राहील. पंचांना कॉल देखील तसाच असेल कारण की गिरीश एक अनुभवी खेळाडू आहे. मात्र साई यांनी साप निराश केलेले दोन सामन्याच्या माध्यमातून. अशा अपेक्षा होत्या. गिरीश यांनी देखील सांगितलं की पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा पराभवाला सामोरं जावं लागलं तेव्हा साई महेश आणि माझ्या स्वतःकडून कामगिरी चांगली झाली नाहीये. फुल टॉस होता. कव्हर पॉइंट रिझनवर चेंडू उचललाय. एकच धावी एकेरी धावेनी दोन्ही संघाच्या फलंदाजांनी आपलं वैयक्तिक खातं उघडलेले आणि संघ पोचतोय तो बिनबाद 2. निश्चितच गावदेवी पूर्णा संघामध्ये देवा टावरे आणि किशोर दाखल झाले तेव्हा मात्र संघाची कामगिरी फार उंचवलेली आहे. आणि संजय पाटील देखील खुश असतील आपल्या संघाच्या सहकार्यांवर. बालचंद्र टावरे यांचा संघ आहे. फटका हवेमध्ये पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. अप्रतिम झेल आणि ते पहिला फलंदाज फेल होतोय जयेश. गावदेवी पाये संघाला पहिला धक्का. निश्चितच साई याची एकंदरीत बॉडी लँग्वेज बघितली तर चेहऱ्यावर थोडेसे नाखुश. निश्चितच फलंदाजी खराब झालेली आहे. मात्र काही दिवस असतात खराब. ही हार के बाद जीत है. बघूया 33 धावांचं लक्ष आहे. पहिले 4 चेंडूवर तरी गिरीश यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 धावा देत एक गडी देखील बाद केलेली आहे आघाडीचा जयेश. आणि आता मात्र मला वाटतं फलंदाज योगेश आमचे चांगले परममित्र आहेत. गेले 4 दिवस सतत आम्ही एकमेकाच्या संपर्कामध्ये आहोत. अपार मेहनत त्यांची देखील आहे स्पर्धेसाठी. अतिशय चांगला चेंडू बघा. यष्टीरक्षक संतोष देखील बीट झाले होते. वेगवान चेंडू हाताला होता. फलंदाज बीट झाले होते. संजय काय गोलंदाजी केलेली आहे. या दुसऱ्या सामन्यामध्ये चांगले प्रयोग केले होते गिरीश यांनी. फलंदाजी असो की गोलंदाजी आणि प्रयोग करणं निश्चितच एक चांगला संकेत देखील. मात्र दिलेल्या खेळाडूला संधीचं सोनं देखील करता आलं पाहिजे.
हलक्या हातानं फक्त आणि फक्त जंटल पुश चिली मिडाऊन वरून चेंडू उचलले. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि मला वाटतं योगेश यांना आल्या पावली माघारी जावं लागेल. निश्चितच ज्या कामगिरीसाठी मला वाटतं योगेश यांना मैदानामध्ये पाठवलं होतं ती कामगिरी त्यांनी केलेली आहे. ज्ञानेश्वर मुकादम सर बघा योगेशांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य आहे. खूप मेहनत घेतात बिचारे या स्पर्धेसाठी. त्यांची पिकअप गाडी आपण पाहतोय आणि भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. नव्याने फलंदाज उमेश मुकादम उमेश मुकादम निश्चितच आज संजय देवलीकर यांच्यावर मला वाटतं संघ कर्णधारची जबाबदारी या दमन दौऱ्यासाठी दिलेली आहे. दीपक भुरे यांनी माहिती आमच्यापर्यंत दिली होती. मात्र संघनायकाखाली कामगिरी मात्र पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये अजून देखील आहेत. निश्चित चांगले खेळाडू आहेत. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 3 म्हणजे अजूनही 3 षटकामध्ये त्यांना 30 धावा बनवाव्या लागतील. 10.00च्या सरासरीनं 18 चेंडू 30 धावा आणि येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजूनही विवेक देवलीकर येणं बाकी आहे. बघूया सुरेशजी देवलीकर यांच्या नेतृत्वाखाली गावदेवी पाये संघ दमन चषकामध्ये उतरले. गोलंदाज बालाराम समोर फलंदाज सज्ज होतील उमेश. अठरा चेंडू 30 धावा. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्व भिवंडी तालुक्यातून आलेल्या या दमन दौऱ्यासाठी सर्व मान्यवर सर्व खेळाडू सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. रिव्हर्स स्वीप आणि बघा अचूक टाइम आणि चेंडू सीमापार षटकार. वाह क्या बात आहे. उमेश मुकादम यांनी मात्र पहिल्याच चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत की हा सामना आमच्यासाठी किती महत्वाचा आहे. बंदे में हे दम नाम हे उमेश मुकादम आणि षटकाराने मात्र आपल्या इनिंगला सुरुवात केलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. 18 मध्ये 30 बनवायचे आहेत आणि पहिल्या चेंडूवर सामन्याचं पूर्णपणे समीकरण बदलून टाकलेलं आहे. 17 चेंडू आणि 24 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू खाली क्षेत्र आहे. चेंडू सीमापार चौकार आणि 2 चेंडू मध्ये 10 का दम. बघा काय फलंदाजी. 18 मध्ये 30 होत्या 2 मध्ये 20 आल्या म्हणजे येणारे अजूनही 16 मध्ये फक्त 20. क्या बात आहे. नेत्र दीपक फलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि ते बालाराम याला मात्र स्वतःला आता सिद्ध करावं लागेल. थोडासा दबाव असेल बालाराम या गोलंदाजावर. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. अपील उचलून धरले आमचे पंच सहमत नाहीयेत. आणि निश्चितच बघा आमचे चौथ्यावा मानकुली बी संघाचे खेळाडू आमचे परममित्र प्रेमनाथजी माली यांनी आपल्या गणपती भोईर साहेबांच्या संघाला शुभेच्छा दिल्यात. खास करून स्वराज्य कशील यांनी जर गणपती भोईर साहेबांनी जर झेल घेतलं तर त्यांना प्रत्येक झेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा आगली वेगळी शैली. काय फलंदाजी. उमेश जणू काही गोलंदाज होते की फलंदाज. आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि या चेंडूवर 1 धाव तर पूर्ण केली आणि एकच धाव.
बघा उमेश यांनी जसा गोलंदाज आपल्या गोलंदाजीतून चेंडू टाकण्यासाठी पुढे आले होते तसे उमेश देखील समोर आले होते. पंच या चेंडूवर धाव किती घेतल्या जातील बघा निर्णय. निश्चितच बघू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून उमेश मुकादम यांची जी या चेंडूवर खेळण्याची जी शैली होती ती आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. बघा गोलंदाज बालाराम आपल्या बॉलिंग ट्रॅकवरून जसे निघाले तसे उमेश देखील समोरून फलंदाजीसाठी धावत त्यांच्या अंगावर आले होते. एक धाव घेतलेली आहे. बघूया या चेंडूवर पंच का निर्णय देतील. एकच धाव, चांगला निर्णय. धावसंख्या 1 वाढून झाली आहे ती 14 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत धावा खर्च केलेत बालाराम यांनी 11. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. समोर फलंदाज आहेत संजय सलामीवीर. गोलंदाज तयार. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय ऑफसाइड रिझन मध्ये. गिरीश चेंडूवर झोपवतो. एक्स्ट्रा कव्हर रिझन वरून चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचललाय आणि ते 3री धाव. आणि या चेंडूवर बघूया की उमेश, बघा उमेश मुकादम काय पलतोय, जणू काही शर्यत लागलेली आहे. आणि तब्बल या स्पर्धेतील 5 धावा. वा मित्रांनो, या 5 धावा आवडल्या असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. गावदेवी पाये संघाच्या दोन्ही फलंदाजांसाठी पहिल्या 5 धावा या दमन चषक्यामध्ये गावदेवी पाये संघाचे संजय आणि उमेश यांनी धावून पूर्ण केली आहेत. धावसंख्या पोचलेली ती 19. एक एक धाव किती महत्वाची आहे हे उमेश मुकदम जाणून आहे. शेवटचा चेंडू शेष असेल. 33 बनवायचे आहेत, 19 बनवलेत. बघा संजय यांनी 4 मध्ये 2 केल्या होत्या आणि या चेंडूवर 5, म्हणजे आता त्यांच्या देखील नावावर धावा लागल्यात. 5 चेंडू मध्ये 7. क्या बात आहे. बालाराम ते मात्र निर्धाव चेंडू. बघा गिरीशाचं क्षेत्ररक्षण किती चांगलं झालं होतं, मात्र फेकी झाल्यानंतर थोडंसं बॅकअप मध्ये चुकी. यष्टीरक्षक संतोष यांना देखील चेंडू गॅदर करता आला नाहीये आणि परिणाम स्वरूप आपण बघितला जिथे 1 किंवा 2 धावा झाल्या असत्या तिथे 5 धावा आल्या. एकूण धावसंख्या झाली ती 19 आणि येणाऱ्या 12 मध्ये 14 अजूनही बनवायचे आहेत. 12 चेंडू 14 धावांचं समीकरण. निश्चित दादा मला समोरच्या कक्षातून होम फोटो लाईव्हच्या लाईव्ह स्कोरिंग मध्ये रिग्नेश पाटील यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. प्रताप पाटील साहेबांचे चिरंजीव आहेत, ज्यांचा क्रिकेटवर अपार प्रेम आहे आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेला संघ विलासमूर्ती राणाल या संघामधून रिग्नेश पाटील याला आपण खेळताना नेहमीच पाहतोय. गोलंदाज साई येतोय. 12 चेंडू 14 धावा. अतिशय चांगला चेंडू. काय गती दिली होती चेंडूला. फलंदाजाने मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाले नाहीये. अकरा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आमच्या समालोचक कक्षामध्ये आम्हाला जॉईन झालेले आहेत परेश भगत. धन्यवाद. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते.
दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होतोय, बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाज बाद होतोय, धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. आता मात्र उर्वरित 10 चेंडू शेष आहेत या सामन्यातील आणि 10 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 13 धावा, एक अतिशय अतितटीची लढत प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. तर या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना दमण दौरासाठी सुनील इताडकर आणि रमाकांत इताडकर पूर्णवरून यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. गोलंदाज सज्ज होता, राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकातील पुढील चेंडू. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय, बघूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक निर्णय शेवटच्या क्षणी नकार देतोय. एका धावावर समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र विजयासाठी 9 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. अतिशय निर्णायक षटक टाकत आहे गोलंदाज साई आणि त्यांनी अतिशय अचूक टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे. कुठल्याही प्रकारे मोठे पटके खेळण्याची संधी दिलेली नाहीये, पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकातील पुढील चेंडू. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः साई येतोय, परंतु नो मॅन स्टँडवर चेंडू पडतोय. तोपर्यंत संधी दोन्ही फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 3 बाद 22. विजयासाठी 8 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 11 धावा. नक्कीच शेवटचे 2 चेंडू जे आहेत ते अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. या 2 चेंडू मध्ये जर मोठा फटका आला तर नक्कीच सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करता येईल पाये संघाला. बघूया गोलंदाज साई, राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकातील पुढील चेंडू. चेंडूला जोरदार फिरकावून दिलेला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, थोडस गचाल क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. 3 बाद 24. आता मात्र 7 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. अतिशय महत्वपूर्ण चेंडू घेऊन साई गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, षटकातील पुढील चेंडू. आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली स्वतः यष्टिरक्षक येतोय. कुठल्याही प्रकारची धाव आलेली नाहीये, निर्धाव चेंडू गेलेला आहे. तर आता मात्र उर्वरित 6 चेंडू, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 9 धावा. अतिशय रोमहर्षक सामना प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. 6 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे आणि साई याचं कौतुक करावं लागेल. साईने आपल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. 12 चेंडू मध्ये जिथे 14 धावांची आवश्यकता होती आणि त्या महत्वपूर्ण षटकामध्ये मात्र साई याने आपल्या संघाला एक कमबॅक करून दिलेलं आहे. या अगोदरच्या षटकाचा विचार केला तर बालारामाने 16 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र असं वाटत होतं कुठेतरी सामना एकतर्फी होतोय, परंतु त्यानंतर साई याचं अतिशय अचूक टप्प्यावर भेदक गोलंदाजी करून आपल्या संघाला या सामन्यामध्ये परत आणून ठेवलेले आहे. साई याने 6 चेंडू, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. आणि उमेश याचं योगदान सुद्धा चांगलं आहे. उमेशाने एक षटकार, एक चौकाराच्या मदतीने तब्बल 14 या धावसंख्येवर खेळतोय. सहा चेंडू, विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करायचंय. सर्व संघांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. विलेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. पंचांनी सुद्धा वॉर्न करायचंय. तर गोलंदाजीसाठी येतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज सुंदर चेंडू होता. हलक्या बॅटने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु शेवटच्या क्षणी हातून चेंडू निसटला होता. तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. महेश सज्ज होतोय. स्लोअर 1 चेंडू होता, जोरदार पार केलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेवर 4 धावांसाठी.
4 धावाने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. आता मात्र विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय फटका मारला होता दोन्ही क्षेत्ररक्षण मधून, जी गॅप होती त्या गॅप मधून हा चौकार मारलेला आहे फलंदाज विवेक याने. महेश फुलटा चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू सीमारेषेबाहेर जातोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी अशा प्रकारे सामना जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट पाळे या संघाने. अभिनंदन गावदेवी स्पोर्ट पाळे. हार्ड लक स्वराज्य कशेली, आपण या ठिकाणी आला, चांगला खेळ दाखवला त्याबद्दल तुमचे सुद्धा या 40+ चषकामध्ये भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघांना दमन दौऱ्यामध्ये सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद परेश भगत. आपलं देखील मनापासून हार्दिक आभार. तसेच चालू सामन्यामध्ये गावदेवी पाये संघानं स्वराज्य कशेली संघाला पराभूत केले. 8 लाख गणपती भोईर, 8 लाख साई गिरी